श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सध्या प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। यातून सर्व मंदिरांची डागडुजी आणि स्वच्छता सुरू असल्यानं संपूर्ण मंदिर आणि परिसरातील प्राचीन मूर्तींच्या सौंदर्याला नवी झळाळी प्राप्त होऊन मूर्ती मूळ रूपात खुलून दिसतेय। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा उल्लेख केला जातो। देवस्थान समिती, पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्या संयुक्त माध्यमातून श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील 143 कोटी 90 लाख रुपयांची कामं सुरू असून मुख्य मंदिर आणि मंदिर परिसरातील सर्व लहान मोठ्या देवदेवतांच्या मंदिरांची कामं सुरू आहेत। मंदिरांचे खांब, भिंती स्वच्छ करण्यात आलेत। सँड ब्लास्टिंग म्हणजेच वाळूचा मारा करून ही स्वच्छता केली जाते। त्यामुळे खांबांमधील शेवाळ, तेलकटपणा, हळदी कुंकवाचे डाग पूर्णपणे स्वच्छ झालेत। याचबरोबर मंदिर परिसरातील पुरातन देवदेवतांची शिल्पही उजळून निघाली आहेत। गेल्या 50-60 वर्षात या प्रकारचं कामच कधी झालं नव्हतं, पण आता हे काम मंदिर विकास आराखड्यातून सुरू असल्यानं या हेमाडपंथीय मंदिराचं शिल्प सौंदर्य अधिकच फुललं आहे। मंदिर परिसरात असणाऱ्या लहान मोठ्या 42 मंदिर आणि ओवऱ्यांचं कामही हाती घेण्यात आलंय। ज्योतिबा, काशी विश्वेश्वर, कार्तिक स्वामी यासह 17 मंदिरांचं संवर्धन पहिल्या टप्प्यात केलं जात आहे। मंदिर परिसरात असणाऱ्या 64 योगिनी शिल्प, भैरव, काळवेताळ, यक्ष यासह 156 देवदेवतांच्या मूर्तींचं जतन आणि संवर्धन केलं जात आहे। काही मूर्तींचे हात, पाय, डोळे, कान, नाक, अवयव तुटले फुटलेले आहेत। हे अवयव सुद्धा दगडी कामाद्वारे घडवण्यात येत आहेत। एकूणच श्री अंबाबाई देवीचं मुख्य मंदिर आणि त्या परिसरातील सर्वच लहान मोठी मंदिरं पूर्वीच्याच स्थापत्य शैलीत घडवली जात आहेत। यातून मंदिर परिसराला एक वेगळं सौंदर्य प्राप्त होऊ लागलंय।